हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे आपल्या सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सर्वांचा प्रत्येक दिवस आनंदामध्ये जाऊ हीच प्रार्थना. आता श्रावणाला सुरुवात होत आहे, तेव्हा घरोघरी सर्रासपणे नॉनव्हेजच तयार होत आहे. आणि इकडे मी बनवत आहे पांढरा रस्सा. तर पांढरा रस्सा बनवण्याची एक सोपी कृती मी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांना पांढरा रस्सा खूप अवघड वाटतो, तर तो अवघड अजिबातच नाहीये. तर तो खूप सोपा आहे. पहिल्यांदा आपण जे काही चिकन मटण आणलेलं आहे ते कट करून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आणि कांदा बारीक चिरून तेलामध्ये फोडणी देऊन घ्यायची. त्याच्यानंतर थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून चिकन मटणाचे पीसेस आहेत त्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे. आणि जेवढा आपल्याला पांढरा रस्सा पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं. इकडे तुम्हाला ताटामध्ये खोबरं, लसूण, काजू, कांदा, पांढरे तीळ दिसत आहेत. ते आहेत पांढरे मसाले पांढरा रस्सा तयार करण्यासाठी. इकडे जे आपण मटन चिकनला फोडणी घालतो ती 10-15 मिनिटं तसेच ठेवायची आहे, म्हणजे 10-15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि इकडं पांढऱ्या रस्स्याचा मसाला तयार करण्यासाठी घ्यायचा. इथे मी घेतला आहे छोटासा कांदा. अगदी हलका तेलावरती परतून घ्यायचा, जास्त परतायचं नाही. आणि जे आपण तीळ आणि थोडे काजू घेतो ते सुद्धा हलकेच परतून घ्यायचे आहेत. आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागतं ते म्हणजे महत्त्वाचं ओलं खोबरं. तर ओलं खोबऱ्याचा जास्त पण वापर करायचा नाहीये, अगदी थोडंसंच ओलं खोबरं घ्यायचं आहे. पण ते कच्चं घ्यायचं, ते अजिबात भाजायचं नाही. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा. इथं मी जे आपलं छोटंसं फुलपात्र असतं तेवढंच काय ते खोबरं घेतलेलं आहे. आणि हा सर्व मसाला आता आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे. पांढऱ्या रस्स्याला लागणारा मेन पदार्थ म्हणजे खसखस. पण खसखस न वापरता सुद्धा हा जो मी आता कृती सांगते आहे तसा पांढरा रस्सा खूप छान पद्धतीने तयार होतो. फक्त थोडेसे मी इथं काजू जास्त वापरलेले आहेत. आणि इकडे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणीसाठी लागणारं मी साहित्य सांगते. एक 2-3 तमालपत्र, एक 4 लवंगा तिखटपणा येण्यासाठी, 2 दालचिनीचे तुकडे आणि मिरी एक 4-5 लागतील. हे आता सर्व फोडणी देऊन घ्यायचं आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला इथं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आणि जे स्टॉक काढणे म्हणजे काय, आपण जे चिकन किंवा मटण जे शिजवायला ठेवलेलं आहे पांढऱ्या रस्स्यासाठी जे आपल्याला पाणी लागतं ते चिकन मटणचे तुकडे पीसेस बाजूला काढून त्यातलं पाणी फक्त काढून घ्यायचं. आणि हे सर्व पाणी मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर त्या फोडणीमध्ये घालून द्यायचं. जोपर्यंत मसाला आणि स्टॉक व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत थोड्या थोड्या वेळाने असं ढवळत राहायचं आणि तो मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि नंतर शेवटी जेव्हा उकळी फुटते तेव्हा त्यामध्ये मीठ घालायचं आहे. अगोदर मीठ अजिबात घालायचं नाही. आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे पांढरा रस्सा खूप असा उकळायचा नसतो. जेव्हा थोडीफार त्याला उकळी फुटत असते तेव्हा मीठ घालायचं, थोडा वेळ ढवळायचं आणि लगेच बंद करून द्यायचा गॅस. आणि आपला पांढरा रस्सा खूप छान तयार होतो. आता आपण पांढऱ्या रस्स्यासाठी तर 10-15 मिनिटं चिकन किंवा मटण शिजवून घेतो. आणि जे आता बाजूला पीस काढून ठेवलेले असतात पांढरा रस्सा तयार झाल्यानंतर त्याला परत फोडणी द्यायची आणि ते पीसेस व्यवस्थित शिजवून घ्यायचे, म्हणजे आपला तांबडा रस्सा सुद्धा तयार होतो, त्याचा स्टॉक मिळतो. आणि हे असं छान तांबडा रस्सा पांढरा रस्सा अळणीचा असा छानपैकी बेत केला होता. अशी रविवारच्या बाजारातून भाजी आणली होती. जवळजवळ 4 पेंड्या भाजीच्या होत्या आणि मी त्या सर्व पेंड्या सगळ्या निवडून घेतल्या होत्या. असं हे फर्स्ट टाईम झाला असेल की मी 4च्या 4 पेंड्या निवडून व्यवस्थित घेतल्या होत्या. कारण भाजी निवडायचा मला थोडाफार कंटाळा आहेच. मला त्या भाज्या आणलेल्या दिवशीच निवडल्या पाहिजेत, नाहीतर मग त्या राहिल्या तर तशाच फ्रीजमध्ये राहून जातात. त्याचा प्रयत्न असतो की आणलेल्या दिवशी भाज्या निवडायच्या. आणि या भाज्याही निवडून झाल्या होत्या, त्याच्यामुळं आनंद तर खूप झाला होता. बाजारामध्ये मेथी, कोथिंबीर यांचा इतका सुळसुळाट झाला आहे की त्यांच्या किमती बघून वाटतं की बिचारा शेतकऱ्याला कसं काय परवडतं काय माहीत. आणि इकडेही दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि नेहमीप्रमाणे जेवणाची नाश्त्याची तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला सर्वांनाच सवय लागलेली आहे गरम पाणी पिण्याची. आणि इकडं ही मनी प्लांट बघा किती छान ग्रो झालेला आहे. याला 1-2 नवीन पानं पण फुटलेली आहेत छोटी छोटी. इकडे आज मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी केली होती. हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, तेव्हा ते लहान मुलांसाठी आपल्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात. तेव्हा आठवड्यातून एकदा तरी आपण अशा मोडलेल्या हिरव्या मुगाची भाजी केलीच पाहिजे. इकडे आज सकाळी भाजी आणि नाश्ता तर झाला होता, पण दुपारी भात आणि आमटीऐवजी आज सर्वांनाच गोडाचा शिरा खायचा होता. मग असं जास्त तूप घालून गोडाचा शिरा बनवला आणि थोडासा देवाला नैवेद्य म्हणून दाखवला. आणि दुपारी आज भात आणि आमटीऐवजी चपाती भाजी आणि भरपूर असा गोडाचा शिरा केला होता. दुपारी श्रीशाला स्कूलमधून आणण्यासाठी मी गेले होते आणि तिथे मध्येच रोडवरती मला फुलझाडांची गाडी दिसली आणि श्रीशाला घरी सोडून मी परत गेले आणि अशी ही केशरी शेवंतीची मी फुलाची कुंडी घेऊन आले. माझ्याकडे अगोदर सुद्धा हे केशरी कलरचं जे शेवंतीचं फूल आहे
त्याचं झाड होतं, पण ते काही कारणास्तव गावी गेल्यामुळे ते सुकून गेलं आणि आता हे असं भरपूर ह्याला अशा कळ्या उठल्या होत्या. मला या कलरची शेवंती मला हवीच होती, तेव्हा मी बघता क्षणी हा पॉट उचलला आणि मी हे घेऊन आले. ₹100 ला मला त्या काकांनी हे झाड विकत दिलं. आणि आता फक्त या कळ्या उमलायची फक्त देरी आहे. कधी या कळ्या उमलतात आणि छान अशी शेवंतीची लाल कलरची फुलं तयार होतात, याचीच फक्त मी आता वाट पाहणार आहे. इथे सगळी ज्वेलरी मी आवरून ठेवत होते आणि खूप दिवसापूर्वी आणलेलं हे पार्सल मिशोचं ओपन केलं. या अशा वेली आहेत, ज्या मी फक्त ₹100 ला मागवल्या होत्या. या अशा ₹99 ला 12 वेली आहेत. खूप सॉफ्ट आहेत या मी किचनसाठी मागवल्या होत्या. खूप दिवसांपासून मला या मागवायच्या होत्या. या मी आता तुम्हाला लावून दाखवल्या असत्या, पण मला आता या किचनमध्ये लावता येणार नाहीये. मला अशाच गुंडाळून ठेवाव्या लागतील आणि त्याचं कारण म्हणजे आम्हाला ही रूम सोडावी लागणार आहे. हो, काही कारणास्तव ही रूम सोडावी लागणार आहे. जवळ आम्ही या रूममध्ये 15 वर्ष राहतोय, म्हणजे 12 वर्ष मी लग्न होऊन आले ते याच फ्लॅटमध्ये आले आणि त्याच्या अगोदर माझे मिस्टर 2 वर्ष याच फ्लॅटमध्ये राहत होते. म्हणजे जवळ हे आता आमचं 15वं वर्ष सुरू आहे या फ्लॅटमध्ये. आणि जे घरचे ओनर आहेत त्यांचा मुलगा इथे आता लग्न होऊन वगैरे इथं राहायला येणार आहेत. त्याच्यामुळं आम्हाला सोडावंच लागणार आहे आणि सोडायची तर अजिबात इच्छा नाही आहे, कारण खूप साऱ्या आठवणी माझ्या या फ्लॅटबरोबर आहेत. पण पर्याय नाही आहे, कधी ना कधी दुसऱ्याचा फ्लॅट आहे म्हटल्यावर तो सोडावाच लागणार. तर मला असं खूप साऱ्या वस्तू मागवायच्या होत्या मिशोवरून. खरं हे आता शिफ्टिंगचं वगैरे त्याच्यामुळं मी काहीच मागवलं नाही आणि हे फक्त मी जवळजवळ 20 दिवस अगोदरच मागवलं होतं आणि ते आलेलं होतं, पण मी ते अनपॅक केलं नव्हतं आणि हे असं आहे. सो फायनली आम्ही हे घर सोडून जातोय, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जावं लागणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तेव्हा सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. तुमचा पाठिंबा, तुमचं सहकार्य असंच माझ्यासोबत राहू द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटची वास्तुशांती आम्ही केली होती आणि यूट्यूब चॅनल मी का स्टार्ट केलं त्याची एक छोटीशी जर्नी सांगते. तर जानेवारी महिन्यामध्ये आम्ही पनवेलला जो आम्ही फ्लॅट घेतला होता त्याची वास्तुशांती केली होती. म्हणजे ॲक्चुअली आम्हाला एप्रिलपासून तिथंच मुंबईमध्ये राहायला जायचं होतं, पण ते काही कारणाने पॉसिबल झालं नाही. म्हणून मग ते आम्ही पुढं पोस्टपोन केला प्लॅन आणि आम्ही साताऱ्यामध्येच आहे. तर त्या वास्तुशांतीचे जे व्हिडिओ आहेत ते मला कायमसाठी YouTubeवरती मला सेव्ह करून ठेवायचे होते आणि ते कसे सेव्ह करायचे, व्हिडिओ कसे अपलोड करायचे, हे जवळ मी 4-5 दिवस बसून जेव्हा मी निवांत झाले आता मार्चमध्ये, तेव्हा मी 4-5 दिवस बसून ते रात्री 2-2 वाजेपर्यंत मी ते सेटिंग, व्हिडिओ ऐकून सर्व सेटिंग वगैरे केली आणि फायनली मी माझं YouTubeचं चॅनल स्टार्ट केलं आणि तसं मार्च महिन्यामध्ये फायनली माझं व्यवस्थित सेटिंगसह म्हणजे जेवढी मला जमते तेवढी मी सेटिंग करून ते चॅनल सुरू केलं. आणि ब्लॉगिंगचं तर म्हणाल तर मला खूप आवड होती ब्लॉगिंगची करण्याची. कारण मी आणि माझे मिस्टरांना तर खूप फिरण्याची आवड आहे आणि ते सारखं म्हणायचे, "आपण इतके फिरतो, या ठिकाणी जातो, मग त्याचा आपण शूट करूया, व्हिडिओ करूया." असं ते त्यांच्या तोंडामध्ये असायचं. पण मी काही ते जास्त मनावरती घेतलं नव्हतं. पण आवड खूप होती मला ब्लॉगिंगची आणि नंतर मग जेव्हा YouTube चॅनल स्टार्ट केलं, तेव्हा मी असं ठरवलं, की जेव्हा आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण होतात, तेव्हाच मी तो वास्तुशांतीचा व्हिडिओ अपलोड करेन. आणि आता 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, तर मी आता येत्या 1-2 दिवसामध्ये तो वास्तुशांतीचा व्हिडिओ टाकेन, तुम्हाला बघायला भेटेल. कारण ताईच्या घराची वास्तुशांती आणि आमच्या घराची वास्तुशांती मुंबईच्या पनवेलमधल्या, तर एक 10 दिवसाच्या अंतराने झाली होती आणि आमच्या दोघींचं असं झालं, की मोबाईलमधून फोटो इकडे-तिकडे जातात. पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केलं, मग ते टीव्हीला लावा, लॅपटॉपला लावा, असा खूप गोंधळ असतो. त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित व्हिडिओ करून आपण ते YouTubeला अपलोड करून ठेवूया. म्हणजे डोक्यामध्ये ही कल्पना होती आणि त्या उद्देशानं ब्लॉगिंगची तर खूप आवड होती. पण त्या उद्देशानं हे YouTube चॅनल खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात झाली. येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला वास्तुशांतीचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याच्यानंतर इथल्या शिफ्टिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील.
आणि आम्ही काही डायरेक्ट मुंबईमध्ये शिफ्टिंग होणार नाहीये. त्याच्यामुळं गैरसमज तो करून घेऊ नका. कारण वास्तुशांती झाली म्हटल्यावर शिफ्टिंग होते म्हटल्यावर तुम्ही मुंबईला होईल असं समजाल. काही जण समजतील जे फर्स्ट टाईम व्हिडिओ बघतात ते. पण नाही, आम्ही आहे साताऱ्यामध्येच आहे आणि साताऱ्यामध्ये आता 2 दिवसापूर्वी आम्हाला एक छान घरसुद्धा भेटलेलं आहे आणि तिथेच आम्ही शिफ्टिंग करणार आहोत. सो वास्तुशांतीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. आवडला तर कॉमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्च्युली आज मी अशी ज्वेलरी व्यवस्थित काढून ठेवली होती. तुम्हाला मी दाखवते. आणि ही सारी ज्वेलरी पॅकिंगच्या उद्देशानं मी सगळी काढली होती आणि खरं तर आज तुम्हाला ती दाखवायची सुद्धा होती. आपण ज्या इमिटेशन ज्वेलरी घेतो त्याची काळजी कशी घ्यायची, कोणत्या कोणत्या ज्वेलरी आपल्याकडे असल्या पाहिजेत, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. आता ही ज्वेलरी तरी मी नीट ठेवलेली आहे. पण खूप वेळ झाला असता कारण ज्वेलरी खूप आहे. त्याच्यावरती आपण एक स्पेशल व्लॉग बनवूया आणि मी तुम्हाला नक्की सांगेन. ज्वेलरीसुद्धा मी इमिटेशन ज्वेलरीसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन, लवकरच दाखवेन. मग ह्या घरामध्ये की त्या घरामध्ये पॉसिबल होतं ते बघू आपण. लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट थ्रू सांगा आणि चॅनलला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. आणि स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदामध्ये रहा. श्री स्वामी समर्थ.